शहर परिसरामध्ये मात्र अक्षरशः दुपारी पावसाने मात्र धुमाकूळ घातला। एका दिवसात सर्वाधिक पावसाचा म्हणजेच 130 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला। पुण्यातील शिवाजीनगर येथील 4 एप्रिल 1896 रोजी 51.1 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला। हा एप्रिलमध्ये एका दिवसात पडलेला आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस होता। तो गुरुवारी ओलांडला जाऊन 65 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू ते महाराष्ट्रीयन द्रोणीय रेषा आहे। हवेच्या वरच्या स्तरावर 5 ते 10 किलोमीटरवर असणारा थंड हवेचा झोत खाली आला असून तो दक्षिणेकडे सरकला आहे। अशा वेळी हवेतील आर्द्रता वाढून वादळी पाऊस आणि गारपिटाची पोषण स्थिती निर्माण होते। गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह राज्यातील अशी स्थिती निर्माण झाली आहे। शहरात जवळपास 30 मार्च रोजी बाणेरसह काही ठिकाणी गारपीट झाली होती, तर काही ठिकाणी जोरदार पावसाची नोंद देखील झाली। तसंच शिवाजीनगर येथे नोंदवला गेलेला 26.6 मिलीमीटर पाऊस मार्चमध्ये दशकातील सर्वाधिक पाऊस ठरला आहे।